नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर आनंद इंगळे द ॲग्रीडॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत सुधारित पद्धतीने मिरचीची लागवड कशी करावी. मिरची पिकामध्ये प्रामुख्यानं मर रोग असेल किंवा व्हायरस असेल या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मिरची पिकाचं उत्पादन घेण्यासाठी शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाराजी सुद्धा पत्करावी लागते. बऱ्याच वेळा काय होतं की मिरची पिकाची लागवड केल्यानंतर बऱ्याच वेळा पाऊस जास्त झाला किंवा व्हायरसचा अटॅक झाला तर मिरची पीक आपल्याला काढून टाकावं लागतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉस होतात. त्याच अनुषंगानं आपण की सुधारित पद्धतीनं कशाप्रकारे मिरचीची लागवड करायची आणि मिरची पिकाचं स्थिर उत्पादन कसं घ्यायचं, म्हणजे मिरची पिकाचा वर्षभर आपला प्लॉट टिकून राहील, या अनुषंगानं काय गोष्टी सुरुवातीपासून आपण काय केल्या पाहिजेत आणि काय चुका टाळल्या पाहिजेत, याच अनुषंगानं हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत. तर मिरची पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर आपण बघू सुरुवातीपासून आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर मिरची पीक हे प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, त्याचबरोबर धाराशिव, सोलापूर आणि चंद्रपूर, नागपूरचा काही भाग, त्याचबरोबर कोल्हापूर या मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये मिरची पिकाची लागवड होते आणि मिरची पिकाची मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर होते. म्हणजे जर आपण बघितलं जालन्यामधून दिल्लीला असेल किंवा बॉम्बेला असेल किंवा कलकत्ता अशा अनेक ठिकाणी हिरवी मिरचीची विक्री मोठ्या प्रमाणात व्यापारी करत असतात आणि त्यातून बऱ्या प्रकारे आपल्या शेतकरी मित्रांना त्यातून चांगला पैसा, म्हणजे एक नगदी पीक आहे. म्हणजे इतर पिकाच्या तुलनेत जर मिरची पिकाचा जर उत्पादनाचा विचार केला किंवा उत्पन्नाचा विचार केला तर तो अतिशय चांगला आहे. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला चांगलं 3-4 किंवा 4-5 लाखाचं उत्पादन मिळवून देणारं जे पीक असेल तर ते मिरची पीक आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन सुद्धा घेतात. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी नाराजी येते, तर ती त्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्या वातावरण असेल किंवा आपलं नियोजन असेल किंवा इतर गोष्टी. तर बऱ्याच वेळा ते मी 4 ते 5 वर्षापासून बघतोय की शेतकरी कुठं चुकतात. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होतो की शेतकरी सुरुवातीलाच खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकावरती खर्च करतात आणि वाढीसाठी खूप ज्या नको आहेत, म्हणजे खतांचं नियोजन असेल किंवा टॉनिकचा वापर असेल किंवा कीटकनाशकांचा वापर असेल, हा खूप मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे काय होतं, ते शेवटच्या काळात काय होतं की मिरचीचा प्लॉट उद्ध्वस्त होऊन जातो. टप्प्याटप्प्यानं जर आपण गेलो तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर महत्त्वाची अडचण जी आहे मिरची पिकामध्ये ती म्हणजे मर रोग आणि व्हायरस म्हणजे कोकडा रोग. या 2 गोष्टींचं जर आपण नियोजन केलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. याच्या मागची कारणं काय आहेत? तर आपण नियोजन सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. वातावरण हा दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर आपण जे वाण निवडतो तो वा जर पाऊस जास्त झाला किंवा पाऊस कमी झाला, त्याचबरोबर किडींचं नियोजन करताना चुका होतात, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्या तर तो मिरची पिकामध्ये आपल्याला लॉस झालेला दिसून येतो. तर त्याच अनुषंगानं आपण जर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो लागवडीपासून तर काढणीपर्यंत कोणते टप्पे आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. तर पेरणीची मिरची पिकामध्ये लागवडीची कोणती वेळ आपण निवडली पाहिजे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लागवडीची वेळ आपण ही विभाग वाईज वेगवेगळी, काही भागामध्ये जून महिन्यात लागवड होती, काही भागामध्ये मे महिन्यात, तर काही भागामध्ये एप्रिल महिन्यात सुद्धा लागवड होते. म्हणजे 15 एप्रिल पासून ते 20 जून पर्यंत त्या ठिकाणी शेतकरी लागवड करतात. कारण की 15 एप्रिलला लागवड करण्याची कारण जे असतं, तर त्यामध्ये शेतकऱ्यांना भाव मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे शेतकरी काय करतात, त्या ठिकाणी लवकर लागवड करतात. परंतु जास्त ऊन असल्यामुळे काय होतं, की त्या ठिकाणी खूप कष्ट त्या ठिकाणी शेतकऱ्याला घ्यावं लागतात, जे 15 एप्रिलची लागवड असेल त्या ठिकाणी. कारण काय होते, उन्हामध्ये इतकं पीक टिकवणं खूप कठीण जातं. मल्चिंगचा वापर, त्यानंतर कपांचा वापर किंवा पाणी व्यवस्थापन असेल, इतर गोष्टींचा वापर, त्या ठिकाणी बरेच कष्ट आपल्याला घ्यावं लागतात. तर लागवडीची वेळ निवडताना शक्यतो 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान आपण लागवड केली तर त्या ठिकाणी चांगलं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर जमिनीची निवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तर मिरची पिकासाठी शक्यतो जमिनीची पोत ही चांगली असणं गरजेचं आहे. कारण की नगदी पीक ज्यावेळेस आपण घेतो, तर त्या ठिकाणी जमीन निवडताना खूप महत्त्वाचं की आपल्याकडे भारी आणि मध्यम ते भारी, म्हणजे आणि जमिनीची पोत चांगली, ऑर्गॅनिक कार्बन चांगला असलेली जमीन आहे आपल्याकडे, ती जमीन निवडणं गरजेचं आहे. ज्यामध्ये गाळ चांगल्या प्रकारे शेणखत वगैरे टाकलेलं असणं गरजेचं आहे. अशी जमीन जर आपण निवडली तर नक्कीच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर तो म्हणजे मिरची पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. मर रोगाचा प्रादुर्भाव केव्हा होतो? ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो किंवा शेतात पाणी साचून राहतं. अशा ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळं जर आपल्या शेतात पाणी साचून राहत असेल, तर त्या ठिकाणी मिरची पीक लागवड करणं टाळायचं. ज्या शेतात पाणी साचत नाही किंवा पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो, तेच मिरची पिकासाठी निवडणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ते बेड बनवतो, तर ते उताराला जे समांतर बनवणं गरजेचं, म्हणजे पाणी वाहून जाईल.
आणि पाण्याचा निचरा सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. मुळांची वाढ होण्यासाठी भुसभुशीत जमीन असणं गरजेचं आहे. पीएच चा जो आहे तो 7च्या दरम्यान असणं गरजेचं आहे, म्हणजे जास्तही नसावा आणि कमीही नसावा. चुनखडी जमीन शक्यतो आपल्याला त्या ठिकाणी टाळायची. अशा प्रकारे जमिनीची निवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो योग्य वाण निवड किंवा कोणते वाण आपण निवड. बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये जे संकरित वाण आपल्याला दिसून येतात, जे जुने वाण होते ते G4 वगैरे ते जे ओपन पॉलिनेटेड व्हरायटी म्हणजे सरळ वाण ते आपल्याला आता मार्केटमध्ये दिसत नाही. मार्केटमध्ये जे वाण आपण निवडतो तर आपल्या भागामध्ये कोणता सिग्नल चालतो त्यानुसार आपण तो वाण निवडणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जो वाण चांगलं उत्पादन देतो लाल आणि हिरव्या मिरचीचा आणि लाल मिरचीचा असाच वाण निवडणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण सध्या जर पॉप्युलरमध्ये बघितलं तर तलवार असेल किंवा लालपरिया असेल किंवा सियारा असेल किंवा साहिबा असेल किंवा अधीरा असेल किंवा प्राईड, ईश्वरी, तेजापूर किंवा बरेच वाण आहेत. म्हणजे मागच्या 4-5 वर्षात बरेच वाण येऊन गेलेले आहेत. दरवर्षी नवीन-नवीन वाण येतात. परंतु शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार जो वाण दरवर्षी स्टेबल परफॉर्मन्स म्हणजे अगदी खूप जास्त उत्पादन देतो आणि लगेच रोगाला बळी पडतो असा वाण निवडायचा नाही. आपल्याला स्टेबल उत्पादन देणारा वाण पाहिजे, जो की व्हायरस असेल किंवा मर रोगाला तग धरून आपल्याला चांगलं उत्पादन त्यानं दिलं पाहिजे. कारण की आपला त्या ठिकाणी खर्च सुद्धा वाचला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की भाव कमी असला तर मिरची पीक आपल्याला परवडत नाही. तर मार्केटमध्ये आपल्याला चांगला भाव मिळाला तरच आपल्याला मिरची पीक परवडतं. त्यामुळं वाण निवडताना खूप महत्त्वाची काळजी घेणं आहे, तर आपल्याला शेतकऱ्याचे अनुभव काय आहे 1-2 वर्षातले मागचे ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतरच वाण निवडणं गरजेचं आहे. तो वाण जो आहे, की तो मर रोगाला, व्हायरस आणि इतर जे रोग आहेत त्याला प्रतिकारक्षम असला पाहिजे. उत्पादन चांगलं असलं पाहिजे. लाल मिरचीचं आणि हिरव्या मिरची दोन्ही मिरचींचं उत्पादन चांगलं असलं पाहिजे. मार्केटमध्ये आकर्षक रंग असल्यावर चांगला भाव त्या वाणाला मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं वाण निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नंतरचा जो मुद्दा आहे तो रोपे निवड करताना काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि रोप प्रक्रिया कशा पद्धतीनं करायची आहे. बरेच शेतकरी काय करतात, की आता कोणी घरी रोप टाकत नाही. म्हणजे गादी-वाफ्यावरती रोप करत नाही. बरेच शेतकरी नर्सरीमधूनच रोपं आता घेतात. तर नर्सरीमध्ये रोप आपण ज्यावेळेस टाकतो किंवा नर्सरीमधून रोप घेतो त्या ठिकाणी बुकिंग करणं गरजेचं असतं आणि आपल्याला कमीत कमी 27 ते 35 दिवसाच्या वयाचे रोपं आपल्याला असणं गरजेचे असतात. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याला 50 ते 60 दिवस वयाचे रोपं मिळतात. परंतु ते चुकीचं आहे. आपण कमीत कमी 30 ते 40 पकडा 45 दिवसापर्यंत ठीक आहे. परंतु जर 45 दिवसापेक्षा जास्त वयाची रोपं आपण लागवड करत असाल तर त्या ठिकाणी खूप मोठी चुकी आपण करतोय किंवा जास्त लहान रोपं सुद्धा त्या ठिकाणी निवडणं चुकीचं आहे. कारण बरेच नर्सरीवाले काय करतात, की कमी दिवसाच्या रोपांना जास्त वाढवण्यासाठी टॉनिकचा वापर करतात आणि जास्त दिवसाच्या रोपांना वाढ खुंटून ठेवतात. म्हणजे काय होतं, की त्या ठिकाणी ॲब्सेसिक म्हणजे ताबोली असेल, चमत्कार असेल किंवा कल्टर असेल यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो किंवा जे टॉनिक आहे, जिब्रेलिक ॲसिड असेल किंवा इसाबियन असेल किंवा जे वाढ प्रमोटर आहेत त्यांचा वापर केला जातो. असे जर वापर नर्सरीमध्ये होत असेल, तर ते रोप वापरणं त्या ठिकाणी आपल्याला टाळणं गरजेचं आहे. नॅचरली तयार झालेलं रोप आपण जर वापरलं 35 ते 40 दिवसाचं, तर त्या ठिकाणी सगळ्यात चांगलं. शक्यतो या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. जर रोपाची वाढ खूप जास्त झाली असेल, तर शेंडा कुडून लावणं गरजेचं आहे. रोपाची मुळं जर गुंडाळली असेल, तर मुळं खुरप्याच्या सहाय्याने तोडून नंतर लागवड करणं गरजेचं आहे. शक्यतो लागवड करताना, रोप प्रक्रिया करताना आपल्याला काय करायचं, की रोप घरी आणल्यानंतर आपण त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण एकतर रोप बुडवू शकता पाण्यामध्ये, द्रावणामध्ये किंवा त्यावरती आपण फवारणी करून नंतर लागवड करू शकता. फवारणी करताना त्याची ड्रेंचिंग केल्यासारखी फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण कार्बेंडाझिम प्लस मँकोझेब वापरू शकता किंवा मेटलॅक्झिल प्लस मँकोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आणि सोबत थायमेथॉक्झम 30 एफएस हे कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकता. किंवा आपल्याला मार्केटमध्ये आता रेडीमेड म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक जे कॉम्बिनेशन मिळतात त्यामध्ये वार्डन आहे किंवा PC2 410 आहे किंवा इतर सिंजेंटाचे आहेत. ते आपण त्या ठिकाणी वापरू शकता. त्याची सुद्धा आपण प्रक्रिया करू शकतो. शक्यतो रोप प्रक्रिया करूनच आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, की सुरुवातीच्या काळात बुरशीजन्य रोगाचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी टाळता येतो. तर सर्वात महत्त्वाची काळजी कोणती आहे, की आपण जे नर्सरीतून रोप घेतोय त्यावरती वाढरोधक वापरलेलं नाही पाहिजेत किंवा वाढ प्रमोटर वापरलेलं नाही पाहिजे. प्रमोटर वापरलेला असलं चालेल त्या ठिकाणी शेंडे खोडू शकता किंवा मुळ्या खोडू शकता. परंतु वाढरोधक जर वापरलेला असेल तर सर्वात मोठा त्या ठिकाणी आपला लॉस होतो. बऱ्याच वेळा काय होतं, की त्यामुळं कोकडा आपल्या पिकावरती लवकर येतो. त्याच्या मागचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये काय होतं, की ज्यावेळेस चमत्कार जे वाढरोधक आहे पॅक्लोबिट्राझोल असेल किंवा मॅपिकॅट क्लोराईड असेल यांचा वापर केला तर जिब्रेलिक ॲसिड असेल किंवा ऑक्झिन असेल किंवा सायटोकायनिन असेल यांचं सिंथेसिस स्टॉप होऊन ॲब्सिसिक ॲसिडचं सिंथेसिस त्या ठिकाणी वाढतं. ॲब्सिसिक ॲसिड हा असा हार्मोन आहे, की तो आपल्या पिकाला म्हणजे
परिपक्वतेकडे घेऊन जात असतो. म्हणजे तुम्ही अगदी बालपणामध्ये त्याला परिपक्व करताय, म्हणजे सीडलिंग स्टेजमध्येच त्याला परिपक्व करायला बघताय. त्यामुळं ते खूप चुकीचं, म्हणजे त्याचा फिजिओलॉजिकल जो बॅलन्स आहे, त्या ठिकाणी हार्मोनल बॅलन्स खूप मोठ्या प्रमाणात बिघडलेला असतो. त्यामुळे ही गोष्ट काळजी करणं गरजेचं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करतो. त्यानंतर लागवडीची पद्धत खूप महत्त्वाची आहे. लागवडीची पद्धत आपण कोणती वापरली पाहिजे, तर हा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. त्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात, आता बेडवरती आणि मल्चिंगचा वापर करून ड्रिपची पद्धत अवलंब करूनच वापर करतात आणि तीच योग्य पद्धत आहे. ड्रिपचा वापर करणं गरजेचं आहे आपल्याला. बेडवरती लागवड करणं गरजेचं आहे आणि मल्चिंगचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. मल्चिंगचा वापर नाही केला तर आपण रेसिड्यू मल्चिंगचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्यामध्ये ताक किंवा दह्यांच्याचा वापर करून आपण नंतर ते त्या ठिकाणी अ, आपल्या बेडवरती टाकू शकता. परंतु शक्यतो मल्चिंगचा वापर करत असाल तर ठीक आहे. उन्हाळ्यामध्ये काय होतं, की मल्चिंगचा वापर करताना थोड्या अडचणी येतात. त्यामध्ये काय होतं, की आपण ज्यावेळेस पाणी देतो, पाण्याची वाफ त्यामध्ये तयार होते आणि मग वाफेमुळे काय होतं, की आपलं जे झाड लावलेले आहे आपण त्याच्या बुडाशी आपल्याला अ, इजा झालेली आपल्याला दिसते. तर त्यासाठी आपल्याला कपचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा मग काय करायचं, की त्यामध्ये आपण गांडूळ खत किंवा शेणखत ओलं करून त्याच्या बुडाशी टाकणं गरजेचं आहे. तर लागवड करताना आपण 4 ते 4.5 किंवा 5 फुटाचा बेड तयार करू शकता. 5 फुटाच्या बेडवरती आपण झिगझॅग पद्धतीनं 1.25 फुटावरती लागवड करू शकता किंवा मग सरळ पद्धतीनं जर लागवड केली तर आपण 4 फुटाचा बेड करून त्या ठिकाणी 1.25 ते 1.5 फूट अंतर ठेवून लागवड करू शकता. एकरी 7,000 ते 8,000 झाडं बसणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. लागवड करताना काय होतं, झिगझॅग पद्धतीपेक्षा आपण सरळ जर लागवड केली, तर आपल्याला तोडताना नियोजन करायला सोपं जातं आणि झिगझॅग पद्धतीमध्ये काय होतं, की झाडं पडण्याची संख्या त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि झाडं दाटलेली आपल्याला दिसतात. तर शक्यतो आपण सरळ लागवड करा किंवा झिगझॅग पद्धतीने. पण आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण लागवड करू शकता. दोन्ही पद्धती चांगल्या आहेत. त्यानंतर लागवड एक तर संध्याकाळी किंवा सकाळी करणं गरजेचं आहे आणि आपण जो मल्चिंगचा जो छिद्र आहे ते दाबून टाकणं गरजेचं आहे. एक तर आपण त्या ठिकाणी माती टाकू शकता ओली किंवा शेणखत टाकू शकता किंवा गांडूळखत टाकू शकता. जर आपल्याकडं शक्य असेल तर आपण त्या ठिकाणी कपसुद्धा लावू शकता. कप लागवड करायला थोडा खर्च येतो. पण आपण त्या ठिकाणी शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करू शकता. त्यानंतर खत व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. खत व्यवस्थापनामध्ये मिरची पीक हे वर्षभर चालणारं पीक असल्यामुळं काय आहे, की आपल्याला बेसल डोस हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर शेणखत आणि गांडूळ खत यांचा वापर खूप महत्त्वाचा आहे. शेणखत वापरताना आपल्याला 10 ते 15 टन एकरी शेणखत टाकणं गरजेचं आहे. बेडवरती टाकू शकता किंवा बेड बनवण्याच्या अगोदर टाकू शकता आपण आणि शेणखत चांगलं कुजलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण गांडूळ खताचा एकरी 2 ते 3 क्विंटल आपण वापर करू शकता. लागवड करताना 2 क्विंटलपर्यंत आणि नंतर 2 वेळा 1-1 क्विंटल असं 3 ते 4 क्विंटल गांडूळ खत जर आपण वापरलं तर त्या ठिकाणी चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. अ, मिरची पिकाचा जर रासायनिक खताचा जर विचार केला तर आपण माती परीक्षण करूनच आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. परंतु जर आपण माती परीक्षण केलं नसेल तर आपण शक्यतो त्या ठिकाणी 100, 50-50 चा डोस पकडून आपण त्या ठिकाणी वर्षभरात म्हणजे 7 ते 8 महिन्याचं नियोजन त्या ठिकाणी करू शकता. बेसल डोस आपला जो 100, 50-50 त्यापैकी 50% डोस आपल्याला बेसल डोसमध्ये देणं गरजेचं आहे. बाकीचा 50% डोस आपण अ, विद्रावक खतांच्या माध्यमातून ड्रिपद्वारे करू शकता किंवा मग अ, नंतर 2 वेळा आपण त्याला खत देऊ शकता. त्यामध्ये आपण 10-26-26 असेल किंवा डी-ए-पी असेल किंवा 8-24-24 असेल यांचा वापर करू शकता. 10-26-26 50 किलो प्लस 100 किलो एस-एस-पी प्लस एम-ओ-पी 20 किलो आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट. त्याचबरोबर 50 किलो निंबोळी पेंड अशा प्रकारे आपण वापरू शकता किंवा मग डी-ए-पी 50 किलो, एस-एस-पी 100 किलो आणि एम-ओ-पी 40 किलो सोबत मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि 50 किलो निंबोळी पेंड असं एखादं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी वापरू शकता. जर आपल्याला 20-20, 0-13 किंवा 15-15 इतर खतं वापरायचं असेल, तर त्या पद्धती आपल्याला चेंज करावं लागणार आहे. खत टाकताना आपण शक्यतो बेडवर टाकून नंतर त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे अगोदर आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे. लागवड पद्धतीमध्ये आपल्याला काय आहे, की बेड बनवताना ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे, तर खत दिलं, की आपल्याला त्या ठिकाणी पाणी सोडणं गरजेचं आहे. पाणी सोडल्यानंतर काय होईल, की पूर्ण बेड ओला करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला 4-5 दिवस अगोदरच बेड ओला करून घेणं गरजेचं आहे लागवड करण्याच्या अगोदर आणि ज्यावेळी काय होईल, की आपल्या पूर्ण बेड थंड होईल आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची. वाफ आहे बेडमधली ती निघून जाईल. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करताना खतामध्ये आपल्याला जे ग्रॅन्युअल इन्सेक्टिसाइड भेटतं ते वापरायचं आहे किंवा जे जैविक बुरशीनाशके किंवा जे आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी खतामध्ये वापरू शकता. ते वेगळ्या वेगळ्या यानं टाकू शकता किंवा रासायनिक बुरशीनाशक सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. ह्या पद्धतीचा जे रासायनिक कीटकनाशक आपल्याला ग्रॅन्युअलमध्ये का टाकायचं आहे, तर बऱ्याच वेळा हुमणीचा अटॅक सुद्धा त्या ठिकाणी होत असतो किंवा इतर किडींचा अटॅक त्या ठिकाणी होत असतो. तर ते त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे.
हा झाला आपला एकंदरीत मिरची लागवडीपर्यंतचा विषय. नंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो तर तो अ, विद्राव्य खतं कशा पद्धतीने सोडले पाहिजेत. तर आपण आता बेसल डोसमध्ये आपण जो दिला आहे, तो डोस वापरलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, बेसल डोस दिल्यानंतर लागवडीच्या 1 ते 2 दिवस अगोदर बेड ओला असताना आपल्याला 19-19 3 ते 4 किलो, 2 किलो युरिया आणि एखादं ह्युमिक ॲसिड किंवा अॅमिनो ॲसिड, अॅमिनो प्लस ह्युमिक प्लस फुल्विक ॲसिड असं जे कॉम्बिनेशन असलेलं आहे, ते सोडून आपल्याला द्यायचं आहे बेडमध्ये आणि नंतर लागवड करायची. नंतर पहिल्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला 19-19 आणि युरियाचा वापर करायचा आहे. एकरी 3 ते 4 किलो, 4 किलो 19-19 आणि 2 किलो युरिया या पद्धतीनं. नंतर दुसरा जो 1.5 महिन्यानंतर 1 ते 1.5 महिना आपल्याला 1261 चा वापर करायचा आहे. त्याच्यासोबत सुद्धा युरिया आपल्याला वापरायचा आहे. 4 किलो 1261 आणि 1 ते 2 किलो युरिया अशा पद्धतीनं. नंतरचे जे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपल्याला 05234 चा वापर करणं गरजेचं आहे किंवा 134013 असेल किंवा अ, 05535 असेल किंवा 04247 असेल असे जे घटक आहेत ते वापरणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण वापरू शकता. काही वेगवेगळ्या कंपनीचे इतर ट्रेस एलिमेंट किंवा इतर विद्राव्य घटकांचे खतांचे घटक म्हणजे काय म्हणतात ग्रेड आलेले आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकता. पण ते सल्ल्यानं वापरणं गरजेचं आहे आणि कमीत कमी आपला जो गॅप आहे 8 ते 10 दिवस असणं करणं गरजेचं आहे 2 खत सोडण्यामध्ये आणि त्याच टप्प्यानुसार आपल्याला सोडत राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये जास्त खतही सोडायचे नाही आणि कमीही सोडायचे नाही. जास्त जर खतं सोडली तुम्ही तर त्यामध्ये काय होतं की लिचिंग होऊन त्या ठिकाणी मुळं त्याला शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे जास्त खतं सोडायचे नाही आणि जास्त खतं सोडल्यामुळे काय होतं की बेडच्या मध्ये साल्ट कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्या ठिकाणी मुळांची जी कार्यक्षमता आहे ती कमी होऊन आपल्या पिकाला ते खतं किंवा अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काय आहे ती खत व्यवस्थापन करताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर काय होतं की बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस मिरची पिकायला किंवा तोडायला येते त्यावेळेस पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा पोटॅशयुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी वजन वाढ किंवा इतर गोष्टींचा वापर त्या ठिकाणी इतर गोष्टींचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. मिरची पिकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मर रोग नियंत्रण आणि व्हायरसचं नियंत्रण कसं ठेवायचं. मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकात्मिक रोग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये रासायनिक आणि जैविक घटकांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. सांगितल्याप्रमाणे आपण काय सांगितलं की ज्यावेळेस आपण बेड तयार करतो की त्यावेळेसच आपल्याला बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करायची आहे लागवडीच्या अगोदर 1 ते 2 दिवस अगोदर. त्यामध्ये आपण कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोजेब, कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा मेटलॅक्झिल मॅन्कोजेब यांचा वापर करू शकता. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं कॉपर ऑक्झिक्लोराइडचं आपल्याला 15 दिवस ते किंवा 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान 2-3 वेळा ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण थायमेथॉक्झम किंवा TCPS किंवा इतरचे कीटकनाशके जे की हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरणं गरजेचं आहे, त्यांचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर नंतर मर रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टीनं आपण जैविक घटकांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यामध्ये विल्टिंगसाठी आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडी असेल किंवा सिडोमोनस असेल किंवा बॅसिलस असेल यांचा वापर करणं गरजेचं आहे. याचा वापर आपल्याला ट्रायकोडर्माचा जर विचार केला तर 3 ते 4 लिटर एकरी किंवा 3 ते 4 किलो एकरी आपल्याला टप्प्याटप्प्यानं पहिल्या 15 दिवसांनी एकदा, नंतर 1-1 महिन्यानं किंवा 15 दिवसाच्या किंवा 20 दिवसाच्या अंतरानं जर आपण सिडोमोनस आणि परत ट्रायकोडर्मा, सिडोमोनस, ट्रायकोडर्मा असं कॉम्बिनेशन आपण जर करत गेलो किंवा जे बायोमिक्स असेल, बायोमिक्सचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. परंतु याचं अंतर जे आहे तर ते 15 ते 20 दिवस असणं करणं गरजेचं आहे 2 सोडण्याच्या अंतरामध्ये. ज्यावेळेस आपण सुरुवातीला आपण सोडलेलं आहे केमिकल रासायनिक, ज्यावेळेस आपण जैविक घटकांचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला रासायनिक घटकांचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे. शक्यतो काय करायचं की आपल्याला मेटरायझियम असेल किंवा इतर जे आहे तर त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी उमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटरायझियम आणि निमॅटोडच्या नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिसचा आपण त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. कमीत कमी मेटरायझियम आपल्याला सुरुवातीच्या वेळेस वापरणं गरजेचं आहे. ट्रायकोडर्मा आणि मेटरायझियम आपण सोबत सोडू शकता. त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा आपल्याला मेटरायझियम वापरलं तर ज्यावेळेस हुमणी अळी अंडी अवस्थेमध्ये असते किंवा फर्स्ट इन्स्टारमध्ये असते त्यावेळेसच मेटरायझियम नियंत्रण मिळतं. नंतर जर बघितलं तर आपल्याला ते हुमणी अळीवरती नियंत्रण मिळणं कठीण होतं. त्यामुळे मेटरायझियमचा वापर आपल्याला सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे. मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला पाणी जास्त प्रमाणात द्यायचं नाही. पाणी शेतामध्ये साचून राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ट्रायकोडर्माचा वेळीच वापर करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळेस आपण हे जैविक घटकांचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला जीवामृत असेल किंवा बीजामृत असेल किंवा स्लरी असेल, सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी असेल किंवा जीवाणू स्लरी असेल यांचा आपण त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. काय होतं की ज्यावेळेस आपण जीवामृत वापरतो तर त्यावेळेस काय होतं की जे ट्रायकोडर्मा आपण सोडलंय किंवा मेटरायझियम सोडलंय किंवा सिडोमोनस सोडलंय किंवा पॅसिलोमायसिस सोडलंय यांना त्या ठिकाणी
मल्टिप्लाय होण्यासाठी मीडिया मिळतो. मीडिया मिळणं गरजेचं आहे. त्यामध्ये बाजरीच्या पिठाचा किंवा ज्वारीच्या पिठाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा बेसनाचा वापर याच्यासाठी करायचा असतो, की ज्यावरती हे जीवाणू मल्टिप्लाय होत असतात. बऱ्याच वेळा काय होतं बाजरीच्या पिठामध्ये ट्रायकोडर्माचं मल्टिप्लिकेशन जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे काय होतं, की आपण जीवामृत करताना बाजरीचं पीठ वापरलं तरी चालेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्हायरसच्या नियंत्रणासाठी महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो व्हायरस नियंत्रण करणं खूप कठीण असतं. आणि व्हायरस काय येतो तर व्हायरस हा असं रसशोषक किडी जे थ्रिप्समुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला थ्रिप्सचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि जे आपला प्लॉट आहे तो व्हायरस मुक्त ठेवणं गरजेचं आहे. शेजारच्या प्लॉटमधून आपल्या प्लॉटमध्ये किडे आले नाही पाहिजेत याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला चिकट सापळे लावणं गरजेचं आहे आणि आपल्या पिकाची ताकद वाढवणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण पिकाची ताकद वाढवणार नाही तोपर्यंत आपल्याला व्हायरसवरती नियंत्रण मिळवता येणार नाही. ताकद वाढवण्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जैविक घटकांचा वापर करणं गरजेचं आहे. शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर जे जीवामृत स्लरी असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी असेल यांचा वापर वारंवार करणं गरजेचं आहे. तरच आपल्या पिकाची ताकद वाढणार आहे. त्यामध्ये परत आपण व्हर्टिसिलियम लॅकॅनी असेल, बिवेरिया बेसिनिया असेल, फिश ऑइलचा वापर असेल यांचा वापर आपण कीटकनाशकांच्या म्हणजे इंटिग्रेटेड आपल्याला वापर करायचा आहे जैविक घटकांचा आणि कीटकनाशकांचा. म्हणजे सुरुवातीच्या काळात जर जर आपण महागडी कीटकनाशक वापरली तर नंतरच्या काळात जो प्रादुर्भाव होतो त्यावरती नियंत्रण मिळणं कठीण जातं. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सुरुवातीला जैविक कीटकनाशकांचा वापर करायचा नंतरच मोठ्या मोठ्या महागडे जे मॉलिक्यूल आहेत कीटकनाशकांचे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. सुरुवातीच्या काळात आपण निंबोळी अर्क असेल किंवा इतर गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. नंतर कॉम्बिनेशनमध्ये आपण जैविक कीटकनाशकांचा किंवा प्लांट ओरिजिनेटेड कीटकनाशक जे व्हायरिसाइड असेल किंवा अँटीबायोटिक्स असेल यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. त्या अनुषंगाने आपल्याला पिकाची ताकद वाढवणं गरजेचं आहे. कीटकनाशकांचा वापर करताना आपल्याला आलटून-पालटून त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. पहिल्या महिन्यामध्ये आपण साधे कीटकनाशक वापरायचे. नंतर टप्प्याटप्प्यानं महागड्या मॉलिक्यूलकडे गेलो, की आपल्याला शेवटी आपल्याला मोठे-मोठे मॉलिक्यूल त्या ठिकाणी वापरायचे. आणि कीटकनाशकांचा जास्तही वापर त्या ठिकाणी करायचा नाही. कारण काय होतं, की आपल्याला कमीत कमी आपल्या फवारणीमध्ये 8 ते 10 दिवसाचं अंतर असणं गरजेचं आहे. 8 दिवसाच्या कमीत कमी म्हणजे खूपच जास्त अटॅक झाला असेल तर त्याला 6 ते 7 दिवसांनी आपण फवारणी करणं गरजेचं आहे. थोडा वेळ देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण खूप जास्त प्रमाणात फवारण्या करतो, खूप जास्त कीटकनाशकांचे मिश्रण करतो. त्यामुळं पिकावरती वेगळे परिणाम होतात आणि त्यामध्ये कीटक न मारता आपल्या पिकावरच त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे आपला खर्चही वाढून जातो. थोडं थांबणं गरजेचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करणं गरजेचं आहे. वेळोवेळी आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. WhatsAppच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आपण मार्गदर्शन करतो. कोणतं कीटकनाशक कधी वापरलं पाहिजे किंवा काय वापरलं पाहिजे. आपण या ठिकाणी कीटकनाशकांची लिस्ट दिलेली आहे. टप्प्याटप्प्याने या कीटकनाशकांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जैविक घटकांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर वापर करू शकता आणि जास्त खर्च न करता आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन, आपला प्लॉट जास्त दिवस कसा टिकून राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शेवटी महत्त्वाची सूचना तुम्हाला अशी सांगायची राहील, की मिरची पिकामध्ये व्हायरस आणि मर रोगाचं जर आपण नियंत्रण केलं तर आपल्याला चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी म्हणजे उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतो. परंतु आपण हे करत असताना टॉनिकचा वापर टाळणं गरजेचं आहे. जास्त होणारा टॉनिकचा वापर टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर जास्त प्रमाणात सोडणारी खतं त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोलमध्ये सोडायची आहे. म्हणजे माती परीक्षण करूनच आपण त्या ठिकाणी खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. जैविक घटकांचा त्याच्यासोबत आपल्याला वापर करायचा आहे. जीवामृत स्लरी असेल किंवा बीजामृत स्लरी असेल किंवा इतर जे घटक आहेत त्यांचा वापर करणं काय सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी वापरायचे आपल्याला. त्यानंतर जी महागडी कीटकनाशके आहेत ती वारंवार किंवा जास्तीचे वापरणं आपल्याला त्या ठिकाणी टाळायचं आहे. एकच कीटकनाशक वारंवार त्या ठिकाणी वापरत बसतो आपण आणि त्यामुळे काय होतं, की पेस्टचं विसर्जन होतं आणि आपल्याला त्या पेस्टवरती कंट्रोल करता येत नाही. चिकट सापळ्यांचा वापर आहे. त्यानंतर इतर गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण व्यवस्थित केल्या तर नक्कीच त्या ठिकाणी मिरची पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेता येईल. याच अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की सांगा कमेंटमध्ये. अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.